माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 26 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियात हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 83 ते 86. बाणासुराकडून स्वागत. सिंहध्वजाचा धुवा उडवून शामकर्णाच्या मागे पांडव सैन्य आणखी पुढे पुढे जात असता मार्गात त्यांना पर्वताचा एक प्रचंड भयानक असा तुटलेला कडा दिसला. फक्त एकालाच कसे बसे त्याच्यामधून जाता येईल एवढीच पाऊल गावात होती. दोहो बाजूने भयंकर अशा अतिशय खोल दऱ्या होत्या. तो कडा ओलांडल्यावर त्यांना शोणितपूर नगर दिसू लागले. ती नगरी म्हणजे बाणासुराची सुंदर राजधानी होती. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ही पहा, आता दिसतंय ना, ही बाणासुराची शोणितपूर नावाची नगरी. तो नगरीचा वरदपुत्र असून आपल्या अनिरुद्धाचा तो सासरा आहे. याने जर शामकर्ण अश्व धरले तर आप्तपण सोयरीक संबंध न जुमानता तो आपल्याबरोबर अतिशय दारुण असे युद्ध करील. असे श्रीकृष्ण बोलतो न बोलतो तोच ते अश्व शोणितपूर नगरीत शिरले सुद्धा आणि लगेच बाणासुराच्या द्वारपालांनी त्यांना धरले. ते समय तेथे उभय पक्षांची थोडी चकमक झाली. तीत पांडव सैन्यांचा पराभव झाला. मग असुर सेवकांनी नगरीमध्ये आपल्या राजाकडे अश्व नेले. बाणासुराने मस्तकावरील पत्रिका नीट वाचून पाहिली व म्हटले, नर नारायण आपणहून आमच्या घरी आले आहेत, तेव्हा तर युद्ध न करावे, तर स्वधर्महानी होते बरे करावे, तर सोयरे पण तोडल्यासारखे होते. तेव्हा धर्मशास्त्राचे कर्तव्य की आप्त नात्याचे कर्तव्य करावे, अशा तऱ्हेच्या दुहेरी विचाराने तो मोठ्या संशयात पडला. तेव्हा कुंभक नावाचा त्याचा प्रधान म्हणाला, राजा, शास्त्र धर्म आप्त संबंध वगैरे जाणत नाही. युद्ध करणे हेच क्षत्रिय कुलास योग्य. तेव्हा मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे 200 कोटी हत्ती, 100 घोडे, 100 कोटी अश्व, 50 कोटी रथ, असंख्य पायदळ, 1 कोटी खडंगधर, त्रिशूळधर, मृदुगल, तोमर, गदा, परीघ, परशु, कुत, यष्टिका धारण करणारे 1 कोटी, वेत्रधर 60,000, 1,00,000 स्तुतिकार, इतक्या विराट सैन्यासह बाणासुर रणात त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी उतरला. त्या युगात महायुद्धातील दळभार म्हणजे सैनिक, गज, अश्व, रथ मिळून अब्जावधीपेक्षा अधिक संख्या होई. इतकी संख्या भारतवर्षातच कशाला? संबंध 10,000 10 खंड पृथ्वीत त्यावेळी तरी असेल असे मानण्यास इतिहासामध्ये तरी तसा काही आधार नाही. पण अतिशय मोठी म्हणजे कल्पनेपेक्षाही विशाल अशी सेना त्या काळात समरणांगणात येईल. प्रत्येक माणूस त्यावेळी लढावे असे हे पात्र खरे. तिकडे पांडव सैन्य अमर्याद पसरले होते. आता दोन्ही सैन्याची चक्री सुरू होणार. इतक्यात नारद मुनी तेथे उपस्थित होऊन दोन्ही पक्षास म्हणाले, आपापसातील पहिल्या आप्तपणा तोडून एकमेकाशी युद्ध करणे चांगले नाही. आप्तांचे खरे थोरपण हेच की संकटात एकाने दुसऱ्याचे निवारण करावे, ते सोडून भलत्याच विचारापायी असंख्य जनांना पीडा करणे, स्वतः करून घेणे, यात काहीच अर्थ नाही. बाणासूर कृष्ण तुझा सोयरा झालेला असला तरी बाणाचा सूर हा तुझा प्राण. तेव्हा अशा प्रकारे आपल्याच प्राणावर घात घातल्यात काय वाचतील? तुमच्या या युद्धापासून सतधर्म रक्षण तर होणार नाहीच, पण धर्म सर्व प्रकारची हानी मात्र निश्चित होईल. तुम्ही करावायचे तेव्हा एकमेकाशी युद्ध केले खरे, तर त्या युद्धातून तुमची गोड सोयरीक झाली. तशी या युद्धात काय गोडी आहे बरे? नारदाचा हा उपदेश बाणासूर मानला, पण दवनासूर नावाचे त्याचे 2 मुलगे होते. त्यांना मात्र तो अजिबात आवडला नाही. ते म्हणाले, शामकर्ण अश्व परत न देता आम्ही त्यांच्याशी युद्धच करण्यास तयार आहो. यात तात आपण बळीरामाचे पुत्र आजोबांनी आपल्या पराक्रमाने वामनास द्वारपाळ केला. तुम्ही मात्र आता ह्या कृष्णास भीता. तेव्हा बाणासूर त्यांना म्हणाला, ठीक आहे, सैन्य घ्या, लढा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पांडव यादव आपले शत्रू नव्हे. आपल्या दैत्य कुळात परमेश्वर भक्ती हीच आपली प्राणज्योत. मग ती सत्य भक्ती असो की विरोधी भक्ती असो. वडिलांचे वचन न ऐकता ते बाणासूर पुत्र सैन्यासह पांडवांबरोबर युद्ध करण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी जेव्हा पांडवांचा सेनासागर पाहिला तेव्हा मात्र ते अतिशयच घाबरले. आता अपयशाची माळ आपल्या गळ्यात येणार अशी त्यांची पक्की खात्री झाली.
त्यांनी पुन्हा युद्ध सुरू न होण्याच्या दृष्टीने नारदास मध्यस्थी केले. नारदाने दोन्ही पक्षांचे सख्य करून श्रीकृष्ण शंकर पार्वती यांच्यासह बाणासुराच्या राजधानीच्या नगरीत प्रचंड भोजन पंक्ती करविल्या. अशा तऱ्हेने युद्धाचे पर्यावसन भोजनात झाले. अश्वमेधाचे श्याम कर्ण वारू दाही दिशा दिग्विजय करून परत आले तरी 1 वर्ष संपले नाही. म्हणून मध्य भारत वर्ष जिंकून घ्यावे असा पांडवांचा विचार होता. तो पूर्ण करून ते अश्वमेध यज्ञाच्या श्यामकर्ण वारूस दक्षिण पठारावरील किष्किंधेकडे जेव्हा आले तेव्हा पार्थाने चंद्रहासाला त्या भागाची संपूर्णपणे माहिती विचारली. चंद्रहास म्हणाला, ही किष्किंधा नगरी हल्ली येथे सुग्रीव पुत्र द्विरथ राज्य करीत आहे. जगमनजयाने विचारले, पण जैमिनी मुने प्रभू रामचंद्र आणि कृष्ण यांच्या अवतारात हजारो वर्षाचे अंतर आहे. रामचंद्रानंतर सूर्यवंशातच कितीतरी राज्य होऊन गेले, पण सुग्रीवांचा मुलगा वालीचा नातू श्रीकृष्णाच्या काली सुद्धा वावरतो. हे आश्चर्य नव्हे काय? जैमिनीने उत्तर केले, आश्चर्य आहे खरे, पण ते मुद्दामच ठेवले, कारण पुराणे हे सामान्य लोकांकरिता व्यासांनी रचिली. ब्राह्मण आणि क्षत्रियांना वेदोपनिषद कळतात, त्यांना बारकाईने समजून घेऊन वाचण्यासाठी तितका वेळही त्यांच्याजवळ असतो. शूद्र स्त्रिया यांना वेळही नसतो व इच्छाही नसते. त्यांच्याकरिता श्री व्यासमुनींनी त्यांना समजेल अशा भाषेत इतिहासद्वारा किंवा काल्पनिक गोष्टीत तीच तत्वे किंवा सिद्धांत गोवून सांगण्याचे काम 18 पुराणातून केले. जसजसे सामान्य जनांचे ज्ञान वाढत जाईल तसतसे पुराणात जरूर ते फरकही करावे लागतील खरे. सुताने ते काम अतिशय चांगले व फार मोठ्या प्रमाणात केले. हे काम असेच होत राहिले तर व्यासांना मनापासून खूप आनंद वाटेल. असो, पुढे ओघाओघाने सुग्रीव पुत्र पांडव यांच्या सैन्यांची एकमेकांच्या समोरासमोर गाठ पडली. दोघांच्या सैन्यात युद्धाची धूमचक्री सुरू झाली. वानरसेना पांडव सेनेवर तुटून पडली. पर्वत, वृक्ष, पाषाण, पूछ, मुखे, नखे इत्यादींनी त्यांच्यावर हल्ला चढवू लागले. त्यात पांडवांचा चुराडा उडवून पराभव होऊ लागला असे स्पष्ट दिसू लागले. कोणास काही सुचेना. चंद्रहास म्हणाला, यावेळी मारुती हवा होता. शेवटी वानराने पांडव सेनेचा जंगी पराभव केला. त्यावेळी रणांगणात तेथे पार्थ कृष्णाचा मारुतीचा आर्तस्वराने धावा करू लागला. भक्तांचे ते आर्तस्वर ऐकून श्रीकृष्ण मारुती यांची एकदम समाधी उतरली. ते दोघे स्वतः श्रीरामास विनवू लागले, श्रीरामा, तुझ्या दासांनी आमच्या पार्थाला गांजले. तुझ्या भक्तात जर असे दुःख झाले तर ते समाधी सुख तरी आम्हाला काय करायचे? ते दोघे समरभूमीवर येताच त्यांना तेथे पार्थाशिवाय सगळे प्रेतवत होऊन पडलेले दिसले. त्यांना पाहून मग पार्थ चिडून मारुतीला म्हणाला, तुझ्या कपीने आमचा पहा कसा आघात केला. आता तुला काय हवे ते खुशार कर. श्रीकृष्णाने नंतर मारुतीस सांगितले की तू द्विरथाकडे जाऊन त्याला योग्य असा बोध कर. जर त्याने तुझी नीती न ऐकली तर मी तो कोपवून सर्व वानराच्या त्यांच्या कुळासह संपूर्ण लय करून टाकेल. मग मारुती द्विरथाकडे गेला असता त्याच्यासह सर्व वानरांनी मारुतीला अतिशय नम्र भावनेने नमस्कार केला. त्यांना मनापासून शुभ आशीर्वाद कर देऊन मारुती म्हणाला, कपींनो, तुम्ही माझे सुग्रीवाचे अतिशय जवळचे गोत असे असून तुम्ही माझ्या स्वतःच्या स्वामीशी झुंजून त्याचा घात कसा काय करता? मग द्विरथाच्या विचारलेल्या प्रश्नावरून कृष्ण राम एकच असे आहे आणि पार्थाने आपणास कसे जिंकून घेतले हे सांगून मारुतीने त्यांच्या पराक्रमाची द्विरथाला खरी थोरवी कळविली. ते ऐकून सर्व वानर अतिशय भयाने थरथरू कापू लागले. मग मारुतीने सर्वांचे सख्य करून दिले. श्रीकृष्णाने सर्व वीर अमृत दृष्टीने पुन्हा एकदा उठविले. अशा रीतीने दक्षिणेकडील सर्व प्रदेशाचा दिग्विजय संपून ते श्यामकर्ण फिरून मध्य प्रदेश सोडून उत्तरेकडे पठार घेऊ लागले. अध्याय 27 कपट आणि चंद्रमौळीचा अंत. जनमेजयापुढे श्यामकर्ण वारू फिरून हिमाद्रीतल्या प्रदेशात शिरले, पण या वेळेला ते दरीत न शिरता एकदम पठारावरच गेले. 700 कोस विस्तीर्ण असा कड्या कपारीचा देश ओलांडून गेले असता त्यांना ते पठार लागले. त्या प्रदेशात जालंधर नावाची एक विशाल नगरी होती. तिचा अधिपती दैत्यवंशीय चंद्रमौळी नावाचा एक सम्राट होता. तो दुदुंबी सारखाच अतिशय प्रबळ होता. किंबहुना तेथे मृगजळाप्रमाणे सृष्टीचे चमत्कार होत असल्याने दुदुंबीच्या दरीत होणाऱ्या त्या चमत्कारापेक्षाही
तेथील चमत्काराची शक्ती फसवी असल्यामुळे अचाट अशी होती. असो, श्यामकर्ण वारू तिकडे पडलेला पाहून नारदाला मनात वाटले की कृष्णार्जुनाला त्याच्या त्या दिग्विजयात पुन्हा एकदा सृष्टी नियमांचे थोडेफार जोरदार तडाखे मारावे. म्हणून तो राजा चंद्रमौळीला म्हणाला, बापा रे, तो अतिशय कपटी असा कृष्ण तुला मारावेस येत आहे, तरी त्याला तू शरण जा, नाही तर अगदी जिवे ठार तरी मार. चंद्रमौळीने नारदाच्या अशा प्रकारचे भाषण सत्य मानून कृष्णाबरोबरच्या युद्धाची तयारी केली. तोच तिकडे नारद पुन्हा एकदा पार्थाजवळ येऊन म्हणाला, अर्जुना, महाबलवान अशा चंद्रमौळी दैत्य तुमचा एकच घास करावयास तुमच्यावर चालून येत आहे. त्याने तुमचे श्यामकर्ण अश्व बांधून नगरीमध्ये नेले सुद्धा. हे ऐकून ऋषकेतू बभ्रुवाहन दोघे महारथी एक साथच त्या दैत्यांवर धावून गेले. एक दोन घटका त्यांच्यामध्ये अपूर्व असे युद्ध होऊन बभ्रुवाहन खाली पडला. त्यामुळे मग पांडव सैन्य मागे फिरले. मग ते पाहून कृष्ण पार्थास म्हणाला, पार्था, दैत्यांची आपण अशी अजिबातच गय करून चालवायचे नाही. बरोबर त्यांच्या कंठावरच अचूक शरसंगन कर. इतके सांगितल्यानंतर पार्थाचे त्याच्या सैन्याचे मिळून सोडलेले सुमारे 1,000,000 बाण व्यर्थ वाया गेले. पण दैत्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. नंतर दैत्य कृष्णास म्हणाला, तू या बब्रुन्न डे बरोबर आमच्या समोर उगाच कशाला आलास? फुकट स्वतःच्या प्राणास मात्र मुकशील. हे त्याचे छन्नी भाषण ऐकून पार्थाने खवळून जाऊन लागोपाठ 7 दिवस दैत्य सैन्याचा संहार केला. तरी दैत्यांच्या पराभवाचे काही केल्या यात किंचितही लक्षण दिसेना. तेव्हा मारुती म्हणाला, हा दुदुंबीच्या दशपट बलाढ्य दिसतो. हा मुळी अजून आपल्या तावडीत सापडला नाही. येथे विद्याबळ नव्हे, नुसते शारीरिक बळ काही कामाचे नाही असे दिसते. मारुती असे बोलत आहे तोच असा चमत्कार झाला की दैत्याने आपला एक होठ जमिनीस तर दुसरा होठ आकाशास लावून एवढा मोठा आ वाजून संपूर्ण पांडव सैन्याला आपल्या तोंडात घातले. हा चमत्कार पाहता क्षणीच नारद लगबगीने सूर्याकडे गेला. त्याला सर्व वृत्तांत सांगून म्हणाला, अरे चंद्रमौळीने तुझ्या पुत्राच्या नंदनाला पूर्णपणे ग्रासून टाकले. तू डोहीस धुक्याचा रुमाल बांधून काय काय बसला स्वस्त रे? काय म्हणाले तरी तुला? अशा तऱ्हेने त्या वचनाची चिड येऊन सूर्याने ऋषकेतूला उत्तेजन देऊन त्याच्यासह युद्धासाठी रणात उडी मारली. त्यालाही आता चंद्रमौळीने आपल्या प्रचंड जबड्यात ग्रासून टाकले. त्यानंतर एक प्रकाराने कृष्ण सावध होऊन पार्थास म्हणाला, आता ह्या दैत्याला आपण कोणत्या प्रकारे कसा फाडावा रे? याने तर सूर्यही गिळंकृत केला. त्यावर पार्थ म्हणाला, तुमच्या मुखातून 4 वेद निघाले. सर्वज्ञ असलेले तुम्ही असे आम्हाला विचारता तरी कसे? हे ऐकून श्रीहरीने तेथे आपले ध्यान लावले. विचार केला, आता सुटका होण्यासाठी कसे करून अगदी कपटाने का होईना पण ह्या दैत्यांच्या पोटाबाहेर निघालेच पाहिजे. म्हणून त्याने दैत्यांच्या दातृत्वाचा भोळा भाव मनात जाणून फिरून ब्राह्मण वेश घेतला. धर्माच्या अश्वमेधाची त्याच्या समोर निंदा करून दैत्याची स्तुती करून द्रव्य प्राप्तीकरिता मंत्र पठण करायला बाहेरील जागा मागून घेतली. कोणत्याही प्रकाशाच्या पोटी लाटा असतात. प्रत्येक लाटांमध्ये पोकळी उर्फ छाया असते हे कृष्णाला चांगले माहीत होते. न्यायदर्शनकार महर्षी गौतम याने ते संपादन ज्ञान केले होते. ते कृष्णास त्याच्याकडून प्राप्त झाले. त्या पोकळीचा फायदा घेऊन कृष्णाने हा म्हणता चंद्रप्रकाशाची वर्तुळे सर्वांना अत्यंत प्रभावी अशी गती देणारे एक अतिशयच भव्य असे सुदर्शन चक्र तयार केले. कृष्णाचे सुदर्शन चक्र म्हणजे प्रकाश किरणांचे विशिष्ट प्रकारचे होणारे भ्रमण होय. अर्थातच काही फेऱ्यात तो संपूर्ण चंद्रप्रकाश मावळला. त्याबरोबर चंद्रमौळी दैत्यसुद्धा ठार झाले. नंतर त्या पठारावरील सगळी संपत्ती, रत्ने, माणके, हिरे, सोने, चांदी त्या प्रदेशास पांडवांना मिळाली. श्यामकर्ण वारू तो प्रदेश सोडून पुढे आपला मार्ग चालू लागले. या ठिकाणी हा भाग संपला. पठण श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरिराम हरे कृष्ण लिहा. पुढील भागात आपण अध्याय 88 अंतिम विजय कथन करूया.